मावळ तालुक्यातील सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचा आई एकविरा देवीच्या कार्लागडावरती श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला। मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला। यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडे, त्याचबरोबर एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक खुळावडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। पाहुयात मावळ वार्ताच्या कॅमेऱ्यातून टिपलेली या सोहळ्याची काही क्षणचित्रे। त्या बाई नदीला गो पावन कशीचा सोना, हिरे मोत्याचा एक एक दाना। हे त्या बाई नदीला गो पावन कशीचा सोना, हिरे मोत्याचा एक एक दाना। बाईन केसान मालिली, हे बाईन केसान मालिली, येणी मोगर फुलाची, बाईन केसान मालिली, येणी मोगर फुलाची। कारले गडाव बसली गो मालकी नागरी कोल्यांची, कारले गडाव बसली गो मालकी नागरी कोल्यांची। मंगलवाराला आईचे गोदाराला, उदा धूपानी गाभारा गो भरलेला। हो मंगलवाराला आईचे गोदाराला, उदा धूपानी गाभारा गो भरलेला। माय माऊलीचे पायरीव गो, माय माऊलीचे पायरीव, लावून कापुराच्या ज्योती, माय माऊलीच्या पायरीवर लावून कापुराच्या ज्योती। आपल्याला तो लवकरात लवकर प्रस्ताव व्हावा आणि जे समोर जे पटांगण दिसतंय, पटांगणाच्या समोरची जागा दिसते, ती जागा फॉरेस्टकडनं आपण कशी आपल्या ट्रस्टकडे निवड होईल त्यासाठी आम्हाला प्रयत्न करावा। कारण की आमची दर्शन लाईन ती जर जागा आम्हाला तुम्हाला जाताना दाखवतो। या यात्रेमध्ये आम्हाला 8 ते 10 लाख भाविक इथं आले होते आणि एवढ्या 10 लाख भाविकांनी इथं दर्शन घेतलं आणि इकडं सगळ्या पालख्या वगैरे झाल्यानंतर खाली पायथ्याशी त्यांच्या थोडं किरकोळ हे झालं। पण आपण आमची एकच विनंती की येण्यासाठी एक रस्ता आणि जाण्यासाठी एक रस्ता कसा आपल्याला करता येईल ते थोडं आपण पाणी करून थोडं रस्ता ठरवा आणि आपण आता सर्वांनी जे सर्वजण आपण संघर्ष इथं दर्शनासाठी आला, आपले परत पुन्हा एकदा एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने आपले स्वागत करतो आणि माझ्याकडून ट्रस्टच्या वतीनं ट्रस्टचे अध्यक्ष दीपक अण्णा खुळावडे यांच्या वतीनं हा सत्कार आयोजित केला। या सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिर्के ट्रस्टचे अध्यक्ष, लोणावळ्याचे अध्यक्ष, जेजुरी जिल्ह्याचे अध्यक्ष विठ्ठलांना काम इथं केलंय। अण्णा या मंदिरात येण्यासाठी अनेक अडचणी आहेत, अध्यक्ष काय सांगू शकले नाही, पण इथं रोपवेचा एक प्लॅन आहे, पण रोपव्याच्या प्लॅनच्या पाठीमागे आपण पाठपुरावा करावा आणि पायऱ्यांच्या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारच्या कॉन्क्रीटिंग पायऱ्या व्हावा। कारण वयोवृद्ध लोकांना सुद्धा इथं येता यावं यासाठी मी आपल्याकडे मागणी करतो अध्यक्षाच्या वतीनं त्यावर आपण लक्ष द्यावं आणि चांगल्या प्रकारचं काम या मंदिराचं चाललेलं आहे। दीपक अण्णांच्या मार्गदर्शनात त्यांचे सर्व सहकारी चांगल्या प्रकारचं काम करतात। मी बऱ्याच वर्षांनी दीपक इथं आलो। मी प्रथमतः
आई एकविरा देवी ट्रस्टच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या मनापासून ऋण व्यक्त करतो. आम्हा सर्वांना आई एकविराचं दर्शन घेण्याकरता आणि आमचा सन्मान किंवा आम्हाला जो काही प्रसाद या ठिकाणी देण्याकरता बोलवलं, यशस्वी ताजा पद्धतीचा सन्मान केला. गेले अनेक वर्षापासून आई एकविरेच्या दर्शनाला मी देखील आवर्जून येत असतो, कारण माझंही स्वप्न होतं मला आमदार व्हायचं. आणि 2016 पासून ठरवलं की आपण आई एकविरेच्या दर्शनाला आवर्जून केलं पाहिजे. आणि त्याला प्रतिज्ञा देणारा अध्यक्ष तुला आहे. त्याने सांगितलं तू आई एकविरेच्या दर्शनाला आलं पाहिजे. परवा दिवशी यात्रा होती, यात्रेच्या दिवशी मला माहित होतं एवढी गर्दी असलं. मी तिकडं 1.5-2 किलोमीटर लांब अडकून पडलो आणि शेवटी पायथ्यावरच नमस्कार केला, निघून गेलो. तर मला माहित नाही 2-4 दगडी मला विखायला कारण पालखीचा डोळा उराटला. दीपकाला म्हणतोय तुला वाट करून ठेवली, तू वरती ये. अरे म्हणलं मी खाली अडकलोय. आणि वाट करून ठेवली मंडळी खाली येत होती. जवळपास 8-10 लाख भाविक या ठिकाणी असताना त्याचं नियोजन करणं, पालखी सुरक्षितपणाला गडावरती आणणं, आलेल्या भाविकाला प्रत्येकाला दर्शन देणं आणि खालपर्यंत पोहोचवणं हे पुन्हा येण्या गाभाड्याचं काम नाही. ट्रस्टीचे अध्यक्ष जातीनं काम करतायत म्हणून एवढा सोहळा आपल्याला पाहायचा. पूर्वीचा रोड छोटा होता, आता पण मोठा करण्यात आलाय. फॉरेस्टच्या हातीतून आहे. आणि आपल्या अध्यक्ष जसे तब्येतीने मजबूत आहे तसे काम करायला पण मजबूत आहे. आणि एखाद्याला अडकला तर त्याला मजबूत अडकल. मला माहित नव्हतं बाप्पा, मला माहित नव्हतं. IRB कंपनीतून सांगितलं काही आम्हाला थोड्या गाड्या दगडाच्या मिळाल्या किंवा मुरमाच्या मिळाल्या तर आम्ही काही भागामध्ये थोडा रस्ता रुंद करतो. या बाबाला थोडा नाही केला, डबल रुंद केला. आणि फॉरेस्टची परवानगी आमदाराला मागितली, त्या आमदाराला विचारा. मी काय पण सांगण्याचा उद्देश असा आहे, एखादं काम जर मनावरती घेतलं किंवा एखादं काम जर हातात घेतलं तर ते पुढे मागे न बघता हे माझ्या समाजाचं काम आहे, हे माझ्या जनतेचं काम आहे, याचा विचार करून काम करणारी टीम आपल्या सोबत आहे, याचं देखील मला आनंद आहे. आणि हे काम तुम्ही सगळ्यांनी अशाच पद्धतीने उभं राहून केलं पाहिजे. नाही तर मी निवडून आलोय आणि मी आता नगरसेवक आहे, मी आता जिल्हा परिषद सदस्य आहे, मी आमदार आहे, या आविर्भावात राहिलो तर आपले 5 वर्ष कसे जमतील आणि लोक आपल्याला नमस्कार घालणारे निवडणुकीत काय चमत्कार करून दाखवतील हे तुला सांगू शकतो. त्यामुळे ही निवडणूक असेल किंवा संविधानाने जे काही आपल्याला अधिकार दिले, लोकशाही मार्गाने जे आपल्याला सन्मान दिलेला आहे, या सन्मानाने कधी वळून न जाता आपण या जनतेच्या काय पूर्णात राहून काम केलं पाहिजे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आज गडावरती येत असताना सगळ्यांच्याच मनात एक खंत आहे आणि माझ्या देखील मनात ती खंत आहे. आम्ही दादाला या ठिकाणी आणायचं प्लॅनिंग केलं. हेलिपॅड व्यवस्थित करायकरता दीपक अण्णांनी ट्रस्टनी गावावरनं सिमेंटची पोती, खडीची पोती आणली, हेलिपॅड तयार केलं. परंतु हेलिपॅड पूर्ण झाल्यावरती जे कंट्रोल करणारे किंवा पायलट पण आणि त्यात काही त्याची यंत्रणा जी आहे त्यांनी सांगितलं की फिजिबिलिटी नाहीये आणि त्यामुळे हेलिपॅड इथं जे आहे त्या ठिकाणी आम्ही हेलिकॉप्टर लँड करू शकत नाही, म्हणून दादांना देखील आम्ही आणू शकलो नाही. ही खंत आज आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. परंतु या आई एकविरा देवीच्या सर्वांगीण विकासाकरता किंवा इथं तीर्थक्षेत्र हे विकसित होण्याकरता माझ्या पहिल्या प्रोजेक्ट मधलं पूर्ण काम असेल तर मुंबई पुणे हायवे पासून तर पायथ्यापर्यंत कॉन्क्रीटच्या रोडचं काम 25 कोटीला आपण केलं. ठेकेदाराने अधिकाऱ्याने थोडीशी गफलत केली, आता तानाजी मला सांगतात काय, परंतु ते काम
पूर्वी तर रस्ता आणि आता केला आपण दुपदरी रस्ता हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या टप्प्यात आपण 38 कोटी रुपयाचं काम हे पायऱ्यांच्या आपण सुरू केलेलं आहे. श्री एकवीरा देवी दुर्गा परमेश्वरी जोगेश्वरी सामुदायिक विवाह सोहळा 2026 सालाबाद प्रमाणे याही वर्षी सामुदायिक विवाह सोहळा शुक्रवार दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6:05 संपन्न होत आहे. सामुदायिक विवाह सोहळा श्री दुर्गा परमेश्वरी मंदिर प्रांगण मुंबई पुणे हायवे शेजारी कार्ला फाटा या ठिकाणी हा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होत आहे. या ठिकाणी 21 जोडप्यांचे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती. या सामुदायिक विवाह सोहळ्यात वधू करता सोन्याचे मंगळसूत्र, नथनी, पैंजण, जोडवी, साखरपुडा व हळदी साडी, लग्नाचा शालू तसेच वराकरता साखरपुडा व लग्नाचा पोशाख, फेटा, उपरणे, मनगटी घड्याळ दिले जाणार आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार धार्मिक विधी होईल. साखरपुडा व हळदी समारंभाची व्यवस्था करण्यात येईल. मिरवणूक, ढोल लेझिम पथक, वाजंत्री, वऱ्हाडी मंडळींसाठी चहा, नाश्ता, जेवणाची व्यवस्था, संसार उपयोगी भांडी, झाल, शिलाई मशीन, कुकर इत्यादी. वधूवरांसाठी स्वतंत्र रूम व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, सर्व काही. सामुदायिक विवाह सोहळा 2026. आपले नम्र संस्थापक माननीय भाई भरत मोरे, संस्थापक माननीय दीपक शेठ कुळावळे, संस्थापक माननीय मिलिंद बोत्रे, संस्थापक माननीय अजय शिराली. विवाह सोहळा समिती 2026 अध्यक्ष रोहिदास कुळावळे, कार्याध्यक्ष शामराव गायकवाड, कार्यप्रमुख बाळासाहेब मारुती येवले, उपाध्यक्ष भरत मानकर, उपाध्यक्ष किसन राणे, सचिव जयराम आंबेकर, सहसचिव हनुमंत आहेर, खजिनदार विश्वेश आवटी, सहखजिनदार बाळासाहेब दुबे. त्याचप्रमाणे सर्व विवाह सोहळा समिती सदस्य. सामुदायिक विवाह सोहळा 2026 दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. स्थळ श्री दुर्गा परमेश्वरी मंदिर प्रांगण मुंबई पुणे हायवे शेजारी कार्ला फाटा. नोंदणीसाठी संपर्क 9822115875 किंवा 9921685685 किंवा 9923201836 व 9822090568 9923505105. सामुदायिक विवाह सोहळा 2026 श्री एकवीरा देवी दुर्गा परमेश्वरी जोगेश्वरी सामुदायिक विवाह सोहळा. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसेच फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.